मार्गशीर्ष महिन्यात महिला दर गुरुवारी महालक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून उपवास ठेवतात। आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे। या दिवशी घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते। श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात। हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल। पण हे महालक्ष्मी व्रत नित्य नेमाने करावे, देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहून तुमच्या मनोकामना पूर्ण करेल। मार्गशीर्ष महिन्यात शंख हा लक्ष्मी देवीचा मोठा भाऊ म्हणून प्रकट झाला। समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा लक्ष्मी देवी प्रकट झाली तेव्हा तिच्या सोबत शंखही प्रकट झाला। धार्मिक ग्रंथामध्ये माता लक्ष्मीला सागराची कन्या आणि शंखाला तिचा भाऊ मानले गेले आहे। यामुळेच लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख फुकणे आवश्यक आणि शुभ मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार शंख वापरल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो।